जय बजरंगबली. राम, लक्ष्मण, सीता नाशिकला पंचवटीमध्ये आपला वनवासाचा काल संपत होते आणि तो प्रसंग रावणाची बहीण शूर्पणखा त्या सुंदरीचा अपमान झाल्यानंतर तिला नाक कान कापल्यासारखं झालं होतं आणि ती सरळ निघून श्रीलंकेला रावणाकडे गेली, भावाकडे गेली आणि त्याने सांगितलं की माझं कशी दुर्दशा केली आहे बघ. त्या जंगलात राहणाऱ्या त्या वन ऋषी जे आहेत, त्या ऋषींची मुलं आहेत, त्या मुलांनी मला असं विद्रूप केलेलं आहे. रावणाचा प्रचंड राग संताप झाला की कोण माझ्या बहिणीला अशा प्रकारे अपमानित करू शकतो, प्रताडित करू शकतो. त्याने विचारलं कोण, त्यांचं नाव मला सांगशील का, त्याला परिचय देशील. त्याने सांगितलं की राम जो दशरथाचा मुलगा आहे तो वनवासाला निघालेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी सीता पण आहे आणि भाऊ लक्ष्मण, तिघेजण आहेत आणि तिघांनी मला अपमानित केलेला आहे. तू त्याचा बदला घेतलाच पाहिजे. मग रावणाने सर्व आपल्या मंत्रिगांना बोलवलं आणि एक साधारणतः सभा घेतली आणि त्याच्यामध्ये विचारविनिमय करून ठरवलं की कशाप्रकारे आपण त्या वनवासी जे लोक आहेत, दोघेजण राजकुमार आहेत, त्यांना कसं धडा शिकवता येईल. पण अनेक राक्षसांचा मंत्र्यांचा पराभव झालेला होता, त्याने अनुभवला होता. मग त्याने सगळ्यांचं मत असं झालं की आपण त्यांच्या वाटेला जाणंच नाही, त्यांचं ते वनवास पूर्ण करतील आणि ते निघून जातील. नाही तर उगाच आपण त्यांच्या वाटेला गेलो तर ते आपल्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपण शक्यतो त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. पण रावणाला पण ते पटलं. पण नंतर पुन्हा शूर्पणखा रावणाच्या मागे लागेल, तो भाऊ असून माझ्या अपमानाचा बदला घेत नाहीस. मग रावणाने स्वतःच ठरवलं की आपण आणि मारीच मामा यांना घेऊन काहीतरी एक वेगळं षडयंत्र घडवून रामाच्या पत्नीलाच पळवून आणूया. मग बघूया तर राम काय करतो. जय बजरंगबली.